आलेल्या मराठा बांधवांनी आपण पाहतो की त्यांची वाहनं जे आहेत ते बीएमसीच्या रोडवरती आणलेले आहेत आणि मुंबई महानगरपालिकेच्या चौकामध्ये आपण पाहतो की वाहनं आणल्यामुळे हा संपूर्ण रस्ता जो आहे तो पूर्णपणे बंद झालेला पाहायला मिळतोय। ब्रिजवरून येणारी एकेरी वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे। त्यामुळे आपण पाहतो की सीएसटीच्या समोरचा हा रस्ता जो आहे तो बंद करावा लागलेला आहे आणि आपण पाहतो की ही वाहनं संपूर्णतः वाहतूक कोंडीमध्ये अडकून राहिलेली आपल्याला पाहायला मिळतात। साधारणतः आपण जर पाहिलं तर अर्धा किलोमीटरपर्यंत या वाहनांमुळे ही सगळी रांग जी आहे ती लागलेली आहे। टॅक्सी असतील त्याचबरोबर या रस्त्यावरून जाणारी वाहनं जी आहेत ती मध्यभागीच अडकलेली पाहायला मिळतात। आपण पाहतो की समोर टॅक्सी अडकलेली आहे, प्रवासी वाहतूक करणारी वाहनं जी आहेत ती सुद्धा अडकलेली पाहायला मिळतात आणि या संपूर्ण रस्त्यावर आपण पाहतोय की जामिंग जे आहेत आपल्याला पाहायला मिळते। या सगळ्या मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। रस्त्यावरती हे सगळे मराठा आंदोलक आलेले आहेत आणि आपण पाहतोय की त्याचाच फटका म्हणून हा संपूर्ण रस्ता जाम केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि या रस्त्यावरची वाहनं जी आहेत ती गर्दीमध्ये अडकून पडलेली आहेत। मराठा आंदोलकांनी ही सगळी वाहनं बीएमसीच्या चौकामध्ये आणलेली आहेत। एक एक करून मराठा आंदोलक जे आहेत ते आझाद मैदानाच्या दिशेने येत आहेत आणि त्यामुळे आपण पाहतोय की सगळी वाहतूक कोंडी आपल्याला बीएमसीच्या रस्त्यावरती पाहायला मिळते। बीएमसीच्या आपण पाहतोय की समोरचा चर्चगेट समोरचा हा संपूर्ण चौक मराठा आंदोलकांनी ब्लॉक त्यांचा आक्रमक पवित्रा पाहता ही सगळी वाहनं आपण पाहतो की वाहतूक कोंडीमध्ये अडकून राहिलेली आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहतो की अर्धा किलोमीटरपर्यंत ही सगळी वाहनं जी आहेत जागच्या जागी अडकलेली पाहायला मिळतात कारण मराठा आंदोलकांनी ही सगळी वाहनं रस्त्यावरतीच पार्क केलेली आपल्याला पाहायला मिळतात। काल मनोज जरांगेंनी आवाहन केलेलं होतं की अधिकृत ठिकाणी ज्या ठिकाणी पार्किंग आहे त्या ठिकाणी आपली वाहनं पार्क करा, मात्र त्या ठिकाणी सुद्धा पार्किंग जे आहे ते फुल झाल्यामुळे रस्त्यावरती मिळेल त्या ठिकाणी आपण पाहतो की वाहनं मराठा आंदोलकांकडून पार्क करण्यात येतात आणि आपण पाहतो की जवळपास अर्धा किलोमीटरपर्यंत ही सगळी वाहनांची रांग जी आहे आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे बीएमसीच्या समोरचा चर्चगेटचा चौक जो आहे वाहतूक कोंडीनं ब्लॉक झालेला आपल्याला पाहायला मिळतो। कॅमेरा पर्सन विशाल रायपुरेशन, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई।